अज्ञानवशामध्ये जरी संत समजायला उशीर झाला, संत जर नाही समजले, त्याच्याकडून दोष घडतात. आणि जगामध्ये पातक भरपूर आहेत, पण सर्वात मोठं पातक आहे साधू संतांचा छळ करणं. त्या पातकाला प्रायश्चितच नाही जगात कुठं. विठाला विठाला बाकी तुमच्याकडून काही जर पातक घडलं ना, ब्रह्महत्या जरी घडलं तरी प्रायश्चित घेता येते. पण साधू संताबद्दल जर तुमच्याकडून काही जर अपराध घडला, त्याला प्रायश्चितच नाही. त्याचं किती नुकसान होते सांगू का तुम्हाला? त्याचं नुकसान कुठंच भरून निघत नाही, कुठंच. त्याचे नो हे बरे उदयनो की, त्याचे नो हे बरे उदयनो की, त्याचे नो हे बरे संतांची शोभावी कोणाही प्रकारे, संतांची शोभा शाबाश शाबाश प्रकारे, त्याचे नो हे बरे उदयनो की, त्याचे नो हे बरे उदयनो की, त्याचे नो संताशी क्षोभवी कोण्याही प्रकारे, त्याचे नो हे बरे उभय लोकी. कोणत्याच प्रकारानं साधू संतांचा छळ आपल्याकडून जर झाला तर त्याचं कधीही बरं होत, आणि ते नुकसान कुठंच भरून निघत, त्याला प्रायश्चितच नाही. आणि तशी नुकसान आपल्याकडून होऊ नये म्हणून आज संतांचा जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला परिचय दिलेला आहे. विठाला संत ओळखणं सामान्य जीवाचं काम नाहीये. संत ओळखणं सामान्य जीवाचं काम का नाही? संत ओळखताच येत नाही तर ओळखता काय? त्यांच्याकडे काय आधार कार्डावर लिहिले काय संत आहेत म्हणून? नाही. अजून एक दुसरा पुढचा मुद्दा सांगू का? ते ओळखूच येऊ देत नाहीत ते संत आहेत म्हणून. मुद्दामून वेड्यासारखे राहतात. वेडे नसतात ते, फक्त राहतात. चातुर्य लपवे, महत्व हरवी, पिसे पण मिरवी आवडोनी, वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडीवे माझी दडे, महिमे भेने. ज्ञानोबारायांचं असं म्हणणं आहे, वाचस्पतीचे निपाडे. इतके ते विद्वान असतात, इतक्या त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी संपन्नता असते, तरीही ते वेड्यासारखे कार. मार्ग जयात भाव भक्ती पळे, जगाची मार्ग जया कळे भाव भक्ती बळे, जगाची मेळे न दिसती. शब्द कसा वापरलाय नाथरायाने? जगाच्या मेळे न दिसती. जगतापासून ते कोसो दूर राहतात, समाजापासून. का दूर राहतात का दूर राहतात माहिती आहे का? हे समाज मागं लागते म्हणून. आता उग आले ना मला दुखविलं, माझा मूड लय फ्रेश होता. तुम्ही बसलेले माणसं म्हणतो तुम्हाला काय दुखविलं?
सगळं चांगलं बोलले, सगळं 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 व्यवस्थित बोलले. आणि निघता निघता मला वाटायला म्हणले आता मी 2-4 वर्षच फक्त हे सगळं करणार आहे आणि 2-4 वर्ष भाऊकडे देणार आहे तिकडं, आणि माझं मी कुठंतरी निवांत. मी म्हणलं गपची बसा. हे केलंय इवलेशे रोप लाविले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी. विष्णू महाराजांनी जरी रोप लावला असेल, वाढवायचं काम माऊली दादाने केलेलं आहे. आणि आता या झाडाला फळं लागलेत आणि फळं लागलेत आणि आता हे सगळं आपल्याकरता केला भोगवटा आम्हाला गे. आणि तुम्ही म्हणता की मी 2-4 वर्ष झाल्यानंतर कुठंतरी एका निवांत जागी जाऊन बसणार आहे. मी नाही जाऊ द्यायचा तुम्हाला. हे केलंय तुम्ही. उपवास पाराने केला दारवंठा, केला दारवंठन, राखीला दारवंठन, केला भोगवटा आम्हाला. शून्यातून विश्व निर्माण केलं दादांनी. शून्यातून काय त्रास सहन करावा लागला, काय तोंड द्यावं लागलं. भगवान श्री ज्ञानोबारायाच्या जीवनामध्ये जे झालेल्या गोष्टी आहेत त्याच आमच्या माऊली दादाच्या जीवनामध्ये झाल्या. पण एवढी ताकद आहे विष्णू महाराज गुरुजींची, एवढी ताकद आहे ज्ञानोबारायांची, एवढी मोठी मोठी आव्हानं पेलले, पण त्या आव्हानातून दादा मात्र त्याच शक्तीनं उभे, त्याच शक्ती, त्याच ताकदीनं उभे. आणि म्हणून आज आमच्याकरता आपण जे एवढं मोठं केलेलं कार्य हे निश्चित आमच्याकरता आदर्श आहे, आदर्श कार्य. माझी भूमिका एकच मला मांडायची, अभंगाकडेच माझा कौल आहे. साधू संत आपली प्रतिमा समाजापासून लपवतात का? समाज मागं लागते म्हणून. बसलेले माणसं म्हणतील आपली गावातली महाराज मग समाजानं साधू संताच्या मागं लागावं का मग कोणी बी आयऱ्या गैऱ्याच्या मागं लागावं? चांगलं आहे ना साधू संताच्या मागं लागणं, चांगलं आहे समाजाकरता, पण साधू संत करता अवघड आहे. विठाला समाज माग लागला की समाज त्यांच्या प्रापंचिक हेतूच्या हेतूनं मागं लागतो. समाज मागं लागला म्हणजे कशा करता मागं लागतो समाज? कशा करता? विहिरीला पाणी लागू द्या, मुलगा होऊ द्या, पोराला नोकरी लागू द्या, पोराचं लग्न होऊ द्या. ही एक समस्या लई वाढली सध्या. बाकी कोणतीच समस्या अवघड नाही. सध्या ही महाराष्ट्रात समस्या फार वाढली. कोणती? मुलीचे लग्न पहिले अवघड जायचे, आता मुलाचे लग्न अवघड आहेत. पहिले आम्हाला लोक 10-20 वर्षापूर्वी आमच्या मुलीकरता लक्ष राहू द्या म्हणायचे महाराज एखादं चांगलं स्थळ. आता गावात गेले की काय काय चांगली माणसं म्हणतात महाराज काय आपल्या मुलाकरता लक्ष राहू द्या बरं. मी म्हणलं तुमचा मुलगा करतो काय? नाही चांगला आहे म्हणले मुलगा. नाही काम काय करतो? घेणं देणं करतोय म्हणले. म्हटलं मग चांगलं आहे की. मला वाटलं याचं फायनान्स बिनस आहे काय की प्रायव्हेट बँक आहे की. घेणं देणं केलं तर मी म्हणलं बरं आहे ना मग. फायनान्स वगैरे असेल, प्रायव्हेट बँक असेल, पतसंस्था असेल, काय असेल. नाही काय घेतंय आणि काय देतंय म्हणल्यावर ते म्हणले झोप घेतंय आणि जांभळी देते. आता झोप घेणं आणि जांभळी देणाऱ्याला काय पोरी द्यावं? गावोगाव आपल्या महाराष्ट्रात, मराठवाड्यात गावोगाव 100, 150, 200 प्रतीक्षेत आहेत. प्रतीक्षेत कशाच्या? राजा भीम रुक्मिणी सनयनी देखोन चिंता करी. मंगलाष्टक लागलं तरी त्याला गुदगुले व्हायला मधल्या मध्ये. आता वाटलंय लोकांना का माऊली दादाने गेटकीन कोणाचं ठरविलं की काय कोणाचं. मंगलाष्टक सुरू झालं, चला रे कीर्तनाकड. सर्वात मोठी समस्या आहे लग्नच नाही. लग्नच नाहीत, देईच नाहीत मुली लोक. त्या समस्येवर काही मी तोडगा काढू शकत नाही, मी गरीब माणूस आहे. पण माणसं ज्यावेळी एखाद्या साधू संताच्या पाया पडायला येतात ना, अध्यात्माच्या हेतून येतच नाही. वाढावे संतान
वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, ल्यावे खावे प्यावे, असावे सदैव, हेच करी हाव संसारिक. हे संसारिक माणसं एखाद्या साधू संताच्या मागे लागतात म्हणजे त्यांचा हेतू परमार्थ नाहीच आहे. प्रमुख त्यांचा हेतू कोणता आहे? फक्त प्रपंच. बसलेले माणसं म्हणतील महाराज मग ते आता प्रापंचिक आहे तर मग प्रापंचिकच हेतू त्यांचा असणार ना, साहजिकच आहे ना. मग साधू संताकडे गेल्यावर प्रापंचिक हेतू केलं तर चांगली गोष्ट आहे ती, 100% चांगली आहे. पण साधू संताकडे तुम्ही जेव्हा तुमच्या मागण्या करता, तुम्ही जेव्हा तुमच्या इच्छा आकांक्षा व्यक्त करता आणि साधू संताच्या मुखातून जर शब्द निघून गेला, होऊन जाईल काय हरकत नाही, सहज न होणारं काम होतंय. का होते सांगू का? साधू संतांचा शब्द तोलायची ताकद देवामध्ये आहे. प्रमाण त्यांच्या बोला देव भक्ताचा दिला, देव भक्ताचा दिला, देव भक्ताचा. प्रमाण त्यांच्या बोला देव भक्ताचा अंकिला. इथं शब्द बोलू का तुम्हाला? साधू संतांचा शब्द तोलतो परमात्मा. तुम्ही अच्युतात्म निर्धारी, देव तुमचा अज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, एरवी हाती न धरी अनाते. साधू संतांचा शब्द सांभाळतो देव. साधू संतांच्या शब्दाच्या पुढे जात नाही तो परमात्मा. आणि साधू संतांच्या मुखातून जर न होणारा शब्द, न होणारं काम जर होत असेल तर मग तुम्ही बसलेले माणसं म्हणतील मग चांगलं आहे की महाराज. आता एखाद्या दाम्पत्याला संततीचाच योग नसेल समजा, आणि ते दाम्पत्य जर महात्म्याकडे गेलं दर्शनाला, महात्म्याच्या मुखातून जर शब्द निघून गेला, तुम्हाला संतती होऊन जाईल, चांगलं होईल तुमचं, मग चांगलं आहे ना महाराज, चांगलं आहे ना, होऊ द्या ना. ह्या समाजाचं भलं होत असेल तर काय अडचण नाही. पण एक शब्द बोलू का तुम्हाला? साधू संताच्या मुखातल्या शब्दानं न होणाऱ्या गोष्टी सहज होतात, पण फुकट देव करत नाही. देव काय करतो? देव शावकारासारखा आहे, घेशे असतात. ज्ञानोबा तुकोबारायाची भाषा आहे, बाहेर पिशाच अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो. बाह्य वेशानं पाहिलं तर तुम्हाला कशी दिसणार ते? वेड्यासारखे. आणि अंतर्दृष्टीनं पाहिलं तर ते कसे आहेत? शहाणे आहेत, विद्वान आहेत. मग बसलेले माणसं म्हणतात, महाराज म्हणतील बाहेर का अशी वेड्यासारखी राहतात? समाज मागं लागू नये म्हणून. आणि समाज मागं लागल्यावर त्यांचं नुकसान काय होते? समाजाचं चांगलं होते, समाजाचं भलं होते, पण त्यांची पुण्याईचा ऱ्हास होतो. आणि म्हणून ते मुद्दाम साधे भोळे येडे बागडे. एक शब्द बोलू का तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस सुरुवातीला देहूला आले, छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी सुरुवातीला देहूला आले, त्यांनी विचारलं इथं तुकाराम नावाचे साधू कोणी राहतात का? त्या गावातले लोक म्हणले आमच्या गावात नाही बा तुकाराम साधू. हा म्हणले नाही, ते येडा तुका अविचार आणि करी साधे भोळे म्हणले येडसर म्हणले ते तुकाराम महाराज म्हणतात लोक, ते संत बिंत काही नाही, गावातले लोक. तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज जाणते होते. असू द्या म्हणले. कुठं राहतात ते? आता त्यांचं काही जागा निश्चित नाही म्हणले. कधी भंडाऱ्या माळावर डोंगरावर राहतात, कधी भामचंद्र्या डोंगरावर जातात, कधी भोराड्या डोंगरावर जातात, कधी इंद्रायणच्या काठावर भजन करतात, कधी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात बसतात. शोधू म्हणले आपण. त्या
विश्वासू मावळे घेऊन छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस फिरत 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 देहूत शोध घेत होते की कुठे तुकाराम महाराज, कुठं असतील तुकाराम महाराज, कुठं असतील. इंद्रायणीच्या काठावर काही महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना भास झाला कोणीतरी व्यक्ती आहे. गेले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याने विचारलं, का हो इथं तुकाराम महाराज नावाचे साधू कोणी राहतात का? जी महाराजांना भेटलेली व्यक्ती आहे ती म्हणली, आमच्या देहूत तुकाराम साधू? कोण म्हणलं तुम्हाला? आहो तो वेडा तुका म्हणले लोक, वेडा आहे म्हणले ते लोक, त्याला काही साधू म्हणतात म्हणले, ते साधा भोळा आहे, भजन पूजन करते म्हणले, वारी बिरी करते, तसं काही नाही, पण भोळा आहे म्हणले, त्याला काही येत नाही. छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरून खाली उतरले आणि त्याच व्यक्तीच्या चरणावर डोकं ठेवलं. तुकाराम महाराज ओळखलं म्हणले मी. बाकीचे मावळे म्हणले, कसं ओळखलं? इतका स्वतःचा परिचय इतक्या शब्दात देतो, तिथूनच समजलं म्हणले हे कोणतरी श्रेष्ठ आहे. आणि मग जगद्गुरु तुकाराम महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी वंदन केलं. जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतःचा परिचय मात्र मी असा आहे, मी 4 वेदाचं भाषांतर केलेलं आहे, मी गाथा लिहिलेला आहे, मी जगद्गुरु तुकोबा जगद्गुरु पदावर विराजमान आहे, असा कुठलाही परिचय दिला नाही. ते म्हणले साधेही भोळे आहेत म्हणले, ते पण गाव त्याला साधू म्हणते, ते काही त्यांचं खरं नाही. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा तो भोळेपणा ओळखला, तो साधेपणा ओळखला आणि त्या साधेपणामध्येच त्यांची विद्वत्ता दिसून आली आणि तिथे तर नतमस्तक झाले. आणि अशा रीतीने हे साधू संत सामान्य का राहिले? केवळ आपला महिमा जगाला कळू नये म्हणून. विठाला विठाला विठाला